सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज खास आनंदाची बातमी आहे. बरेच दिवस वाट पाहिलेल्या गोष्टीचं मोठं अपडेट आज समोर आलंय. काय मिळणार आहे, किती फायदा होणार आहे आणि हे सगळं कसं मिळणार, हे सगळं आजच्या व्हिडिओत समजून घेऊ. एवढी महत्त्वाची माहिती देतोय तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना ज्या निर्णयाची आतुरतेने वाट होती, तो निर्णय अखेर आला आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी 18 महिन्यांच्या थकबाकी महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय घेतलाय. यासाठी एक अधिकृत पत्रक जाहीर झालंय. एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2024 या काळात वाढलेला डीए आणि डीआर थकबाकी स्वरूपात देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. 1 जानेवारी 2023 ते 1 जुलै 2024 दरम्यान तांत्रिक कारणांमुळे थांबवलेला डीए आता 4 हप्त्यात मंजूर होणार आहे आणि तो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. वित्त मंत्रालयाने सर्व विभागांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची आणि वेतन विभागानुसार थकबाकीची रक्कम लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकार शिस्तबद्धपणे ही थकबाकी देण्यासाठी तयारी करते आहे. या 18 महिन्यांच्या थकबाकीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर 30,000 रुपये बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना 4% 3% अशा वेगवेगळ्या टप्प्यात महिन्याला सरासरी 2,200 ते 3,000 रुपये फायदा होईल. 18 महिन्यात ही रक्कम थेट 40,000 ते 55,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. 50,000 रुपये पगार असणाऱ्यांना 70,000 ते 90,000 रुपयांचा फायदा मिळतो. पेन्शनर्सना त्यांच्या आधीच्या पेन्शनच्या 50% प्रमाणात डीआर मिळतो. त्यामुळे त्यांनाही 25,000 ते 30,000 रुपयांचा फायदा होईल. ही आकडेवारी फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्षात कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी मोठा दिलासा आहे. या पत्रात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद केलाय. 8व्या वेतन आयोगासाठी 50% डीए मर्जर प्रक्रिया सुरू झालीय. इतिहास बघितला तर नेहमीच डीए 50% ओलांडला की तो बेसिक पगारात मिसळला जातो आणि नवीन वेतन संरचना त्यावरच ठरते. यावेळीही तेच होणार आहे आणि सरकारने स्पष्ट केलंय की 50% डीए मर्जर 8व्या वेतन आयोगाच्या गणनेच्या आधी लागू होणार आहे. 50% डीए मर्जर झाल्यावर कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आपोआप 50%नी वाढेल. म्हणजे कुणाचा बेसिक 25,000 रुपये असेल तर 50% डीए म्हणजे 12,500 रुपये. हे सगळं मिळून नवीन बेसिक 37,500 रुपये होईल. त्यामुळे फक्त बेसिक नव्हे तर एचआरए, टीए, एनपीएस, ग्रॅज्युइटी, पेन्शन, लीव्ह एन्कॅशमेंट या सगळ्याच्या गणनाही वाढतात. डीए मर्जर हा कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच फायद्याचा टप्पा असतो. 8व्या वेतन आयोगाबाबत या पत्रात असंही सांगितलं आहे की नवीन पे स्ट्रक्चर ठरवताना मर्ज केलेल्या डीएचा आधार घेतला जाईल. सध्याचा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे, पण नवीन 8व्या वेतन आयोगात तो 2.95 ते 3.5 दरम्यान जाऊ शकतो, असं प्राथमिक अंदाज आहे. जर 3 फिटमेंट फॅक्टर धरला तर 50% डीए मर्जरनंतर बेसिक 37,500 वर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा नवीन बेसिक लाखाच्या घरात पोहोचू शकतो. पेन्शनर्ससाठीही हे फायदेशीर ठरेल. त्यांचा बेसिक 15,000 वरून डीए मर्जरनंतर 22,500 रुपये होईल आणि एचआरए, टीए, इतर भत्त्यांसह पेन्शन जवळपास दुप्पट होईल. थकबाकीचे प्रत्यक्ष पेमेंट कधी मिळणार? पत्रानुसार सगळी प्रक्रिया मंजुरी, आर्थिक पडताळणी, ऑडिट, अंतिम रिपोर्टिंग यासाठी साधारण 55 ते 60 दिवस लागतील. म्हणजे पुढच्या 2 महिन्यात डीए थकबाकीचा पहिला टप्पा खात्यात जमा होईल. पेन्शनर्सनाही योग्य वेळी डीआरचा लाभ मिळेल. एकूणच सरकारने 18 महिन्यांच्या थकबाकीचा प्रश्न सोडवताना 8व्या वेतन आयोगासाठी 50% डीए मर्जर, नवीन वेतन संरचना आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचारी, पेन्शनर्स, रेल्वे कर्मचारी आणि संरक्षण दलातील लाखो कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठा वाढ मिळणार आहे. त्यामुळे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि 2026 मध्ये लागू होणाऱ्या 8व्या वेतन आयोगाचा मार्ग या अपडेटमुळे पूर्णपणे मोकळा झालाय. आता बघा, महागाई भत्ता, डिअरनेस अलाउन्स, डीए. महागाई भत्ता म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिला जाणारा असा भत्ता जो वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जातो. वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनमानावर होणारा परिणाम भरून काढण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. डीए ठरवण्याचा आधार महागाई भत्ता CPI-IW या निर्देशांकावर आधारित असतो. हा निर्देशांक देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमधील बदल दर्शवतो. या निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकार महागाई भत्तात वाढ किंवा स्थिरता ठरवते.
डीए वाढीची वेळ. केंद्र सरकार दरवर्षी 2 वेळा महागाई भत्त्यात सुधारणा करते. 1 जानेवारी, 1 जुलै या तारखांपासून नवीन डीए दर लागू केला जातो. सध्याचा डीए दर 1 जुलै 2025 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% करण्यात आला आहे. याआधी हा भत्ता 55% होता, त्यामुळे कर्मचाऱ्यांना 3% वाढीचा लाभ मिळाला आहे. या वाढीची थकबाकी संबंधित कालावधीसाठी देण्यात आली आहे. पेन्शनधारकांसाठी डीए. पेन्शनधारकांना महागाई भत्त्याऐवजी महागाई दिलासा डीआर दिला जातो. हा दिलासा महागाई भत्त्या इतकाच टक्केवारीत असतो. सध्या पेन्शनधारकांनाही 58% डीआर लागू आहे. डीए आणि मूळ वेतन. महागाई भत्ता हा मूळ वेतनावर टक्केवारीने दिला जातो. सध्या महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. पुढील अपेक्षित वाढ. 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई निर्देशांकाच्या स्थितीनुसार 2 ते 4% वाढ होऊ शकते. मात्र याबाबत अधिकृत घोषणा होणे आवश्यक आहे. महागाई भत्त्याचे महत्त्व. महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाची वास्तविक किंमत टिकवून ठेवतो. वाढत्या महागाईमुळे होणाऱ्या खर्चाचा ताण कमी करण्यासाठी महागाई भत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.